नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय TV9 मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया महाफास्ट न्यूज 100. मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काल हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलंय. योग्य सर्वे करूनच मराठ्यांना आरक्षण दिलं असून आयोगातील सदस्यात कोणतेही मतभेद नव्हते असंही सरकारकडून सांगण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण योग्य असल्याचं म्हटलंय. एखादा समाज जर सामाजिक आणि आर्थिक मागास असल्यास त्या समाजाला आरक्षण देता येतं. तसंच मराठा समाजाला याच धर्तीवर आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारकडून 49 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून यात साखर कारखाने, शिक्षण संस्थांचा हलाला आयोग असल्याचं म्हटलंय. तसंच 90% जमीन मराठ्यांकडे असल्याचंही सरकारनं चूक ठरवलंय. बोनस देणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि कामगारांच्या पगारातून पैसे कापले. तिथेच उद्धव यांनी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला. पगार येत नाही तिथे हे फेल ठरल्याचंही शशांक राव म्हणाले. अनिल परब यांनी थोडा अभ्यास करावा. तसंच येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना घाबरली असून शिवसेनेचा अजेंडा हा कामगारांना संपवणं असा असल्याचा आरोपही शशांक राव यांनी केला. डान्सबारच्या बाजूने निर्णय येताच डान्सबार मालकांकडून नियमांना हरताळ फासलं गेलंय. डोंबिवलीतील डान्सबारमध्ये खुलेआम बारबाला ग्राहकांच्या गळ्यात पडताना दिसून आल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या 10 दिवसांपासून वाढतच आहेत. आजही डिझेल 20 पैशांनी तर पेट्रोल 14 पैशांनी महागलंय. पुण्यातील मोहसिन शेख हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंना जामीन मंजूर झालाय. 50,000च्या जात मुचलक्यावर देसाईंची जामिनावर सुटका झाली. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 तास बंद आहे. ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात आलेली आहे. या वेळेत वाहतूक शेडून फाट्याहून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी चित्री प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करण्यात न आल्यानं तातडीनं वाटप व्हावं यासाठी प्रकल्पग्रस्तांनी चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलं. केंद्र सरकारचा नाणार पेट्रोलियम प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रायगड वासियांनी देखील या प्रकल्पाविरोधात दंड ठोठावले. तर दुसरीकडे रायगडमध्ये हा प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत अद्याप आदेश प्राप्त झाले नसल्याचं रायगड प्रशासनानं स्पष्ट केलं. दुष्काळाच्या झळा वाढू लागल्यानं आता नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या ही 50 ने वाढलेली आहे. पिंपरीच्या फुगेवाडीत वॉलची गळती झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. मुंबई पुणे मार्गाजवळ सध्या पाणीच असल्यानं नागरिकांना अडचण निर्माण झाली. लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं पिंपरीकरांवर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. पश्चिमच्या रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच्या वॉलची गळती झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत. रिसोड नगर परिषदेला वेळोवेळी कळवूनही अद्याप जलवाहिनीची दुरुस्ती झालेली नसल्यानं तातडीनं ही दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतात. परभणीच्या माचल गावातील छत्रबोरगावमध्ये उपवासानिमित्त भगरची भाकरी खाल्ल्यानं 13 जणांना विषबाधा झाली. रामदास ताते नावाच्या व्यापाऱ्याकडून या सर्वांनी भगर विकत घेतली होती. सर्वांना परभणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान बुरशीमुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता असल्याचं वैद्यकीय अधीक्षक सुमंत वाघ यांनी म्हटलंय. संगमनेरमधील नाशिक पुणे महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार असून 4 जण जखमी झाले. मालपाणी गोडाऊनजवळील भरधाव ट्रकने मागून येणाऱ्या स्विफ्टला पाठीमागून जोरदार धडक दिली. कारमधील सर्वजण नाशिकचे रहिवासी आहेत. अहमदनगरमधील डॉन बॉस्को शाळेची सहलीला गेलेल्या बसचा अपघात झालाय. कल्याण अहमदनगर महामार्गावर बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या तिघांचा मृत्यू झाला असून 15 ते 20 विद्यार्थी जखमी झाले. बुलढाण्यातील पोलीस पाटील संतोषराव सानप यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. पहाटेच्या पाटील कुटुंबीय गाढ झोपेत असताना त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी कुटुंबियांना मारहाण करून सोने चांदीचे दागिने लुटून नेले. अकोल्यातील कापशी रोडवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडलं गेलंय. चोरट्यांनी एटीएम मधली लाखोंची रोकड लंपास केली आहे. पातूर पोलिसांनी तपास सुरू केलाय. इचलकरंजीतील तारदाळमध्ये धारधार शस्त्राने एका तरुणाची हत्या करण्यात आली. रेल्वे फाटकाजवळ या तरुणाचा मृतदेह सापडलाय. हत्येचं कारण अस्पष्ट असून हातकलंगडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागपुरात आजपासून वर्ल्ड ऑरेंज महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. अमरावतीच्या वडनेरा मार्गावरील उड्डाण पुलाजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबिर होणार आहे. 5,000 कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
पूर्णवेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत. MMRDAने सूर्या नदीचं पाणी आरक्षित केल्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात आला होता. शेतीचं नुकसान झाल्यानं MMRDA विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि पुढाऱ्यांच्या बेताल वक्तव्याविरोधात पैठण तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनं चकवा आंदोलन केलं. भाजप सरकारने वेळोवेळी केलेल्या फसव्या घोषणा तसंच विविध मुद्द्यांवर भाजप मंत्री खासदार आमदारांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे याकरता कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आलं. नाणार प्रकल्पानंतर शिवसेनेनं कोकणातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाला विरोध केलेला आहे आणि राजापूर तालुक्यातील आंबुळगड येथील आयलॉक पोर्टर्स या 135 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला हा विरोध करण्यात येतो. पुण्याच्या पाणी कपातीविरोधात मनसेनं खडकवासला अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाची पाण्याच्या पाईपची तोडफोड केली आहे. मनसेच्या 30 ते 40 कार्यकर्ते मंगळवार पेठेतील सिंचन भवनात घुसून त्यांनी तोडफोड केली. पुण्यात कोणतीही पाणी कपात नाहीये. या संदर्भात महापौर आणि पालकमंत्र्यांशी चर्चा देखील केली अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. कोपर्डी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याआधी तिन्ही आरोपींनी शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केडीएमटी चालक वसंत हनुमंत शिंगोटे यांना रस्त्यात हार्ट अटॅक आला. त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं, पण रस्त्यात वाहतूक कोंडी इतकी होती की रुग्णालयात पोहोचेपर्यंत शिंगोटेंचा मृत्यू झाला. वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलीचे वसतिगृहाच्या महिला गृहपालाचा पती रविकांत पेटकर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. अत्याचार झालेल्या मुलीनं तक्रार दाखल केली असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहेत. विरारमध्ये कण्हेर पोलीस चौकीत गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली. ही आग कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत 100हून अधिक वाहनं जळून खाक झाली. पुण्यात खंडणीसाठी निखिल आंग्रोळकर या 10वीच्या विद्यार्थ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी विनयसिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळच्या मुसक्या आवळल्या. नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुंडांनी रिव्हॉल्व्हर रोखत हल्ला केलाय. बनावट विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करताना ही घटना घडली आहे. हल्ल्याप्रकरणी 4 आरोपी ताब्यात घेण्यात आले. चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर भागात 2 भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोनू आणि गुड्डू अशी हत्या झालेल्या 2 भावांची नावं असून दोघा मृतकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात एका भटक्या कुत्र्यानं हर्षदा जालगार या 7 वर्षांच्या मुलीचा चावा घेत तिचं तोंड आणि नाक फाडले. जखमी हर्षदाला उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. सुनील आणि अर्चना सांगळे अशी मृतांची नावं आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल येथे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निशुल्क साहित्य वाटप करण्यात येणार होतं, पण साहित्य वाटप न करता तसंच जाण्यास सांगितल्यानं कामगार संतापले आणि तणाव निर्माण झाला. धुळे जिल्हा कारागृहात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं एका अज्ञात व्यक्तीनं कळवताच धुळे बीडीएस पथकाला घेऊन पाचारण करण्यात आलंय. मात्र संशयास्पद काहीच न आढळल्यानं बॉम्ब शोधक पथकाला माघारी फिरावं लागलं. धडगाव तालुक्यातील भुशा येथे नर्मदा नदीत बोट बुडून झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समिती नेमण्यात आली असून 15 दिवसात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे. वसईच्या गिरीश गावात एक स्कूटीवरच्या महिलेचा थोडक्यात जीव बचावलाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या महिलेला टेम्पोची धडक लागली, त्यामुळे तिचा तोल गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाशिममधील श्रीमती साळुंकाबाई राऊत विद्यालय वनोजा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी श्रमदानातून येडसी गावात सिमेंटच्या पिशव्यात माती भरून बंधारा तयार केला. नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब सुरू करण्यात आले. या डिफेन्स हबमधून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी तयार होतील असा आशावाद संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात शाश्वत मासेमारी, मत्स्य संवर्धन विकास आणि त्यांची आव्हानं या विषयावरील 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. त्याचं उद्घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक जे.के. जेना यांच्या हस्ते झालं. हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे वीरशैव बांधवांचे आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखलं जातं. येथे अनेक वर्षांपासून दरवर्षी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सवाला सुरुवात होते. सारंग स्वामी महाराज यात्रा महोत्सवात मिसळच्या भाजीच्या प्रसादाचं विशेष महत्व आहे. यात्रेत येणारे भाविक येथे तयार केलेल्या मिसळीच्या भाजीचा प्रसाद म्हणून भोजन करतात. देशभरातून येथे भाविक येतात.
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कृषी कया राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवार यांच्यासह विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या हस्ते झालं. शेतकरी कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या सुविधांसह संधी दिली तर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवतात असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीच्या अनुपमा हिंगणे या कृषी कन्येचं कौतुक केलं. विविध शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या निधीचं गुपित उलगडताना शरद पवारांनी मार्च अखेरीस अनेक उद्योजक स्वतःहून फोन करून सहकार्य करतात, त्यांचे आभार मानले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनावर भारतीय अर्थव्यवस्था प्रगत करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यात ते ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान परिषदेत बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा एक अनोखा ऋणानुबंध या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. बाबासाहेब फार कमी काळ लोणावळ्यात होते, मात्र या काळातही त्यांनी सामाजिक प्रश्नांना हाताळलं असंही मुख्यमंत्री म्हणाले. कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या एका प्रकरणात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयावर सीबीआयनं गुरुवारी छापेमारी केली. त्यावेळी साईच्या संचालकांसहित 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 साईमधील कर्मचारी तर अन्य दोघांचा समावेश आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयची प्रतिमा मलिन होत असल्यानं केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सीबीआयचे संचालक राकेश अस्थाना यांच्यासह 4 बड्या अधिकाऱ्यांचा सेवा काळ कमी करण्यात आलाय. गुरुवारी संध्याकाळी तत्काळ प्रभावानं हा आदेश जारी करण्यात आला. अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपनं अखेर तंबी दिली आहे. तुम्हाला पक्षाची भूमिका आणि धोरण पटत नसेल तर निघा असं भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सुनावलं. कर्नाटकातलं नाटक मात्र अजूनही कायम आहे. काँग्रेसचे 3 आमदार अजूनही हाताबाऱ्यात आणि 2 अपक्षांकडून यापूर्वीच पाठिंबा मागे घेण्यात आलाय. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या फेस्टिव्हलला मोदींनी हजेरी लावली. नुसतीच हजेरीच नाही तर खादी आणि ग्रामोद्योगाच्या स्टॉलमध्ये जाऊन त्यांनी जॅकेटची खरेदी केली. नवी दिल्लीत थंडीचा कहर सुरूच असून सकाळच्या सुमारास संपूर्ण शहरात धुकं साचलं होतं. त्यामुळे अनेक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाले तर वाहनांमध्येही अडथळे येत होते. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये थंडीची लाट असून सकाळच्या सुमारास धुकं साचलं होतं. अनेक ठिकाणी वातावरण धुरकट असल्यानं दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. अजित डोवालांचा मुलगा विवेक डोवालच्या टॅक्स हेवन कंपनीवरून विरोधक केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक झालेत. काँग्रेसनं नोटाबंदीनंतर कंपनीला थेट कसा फायदा झाला असे थेट आरोप लगावलेत. मोदींना नुकत्याच मिळालेल्या फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल पुरस्कारावरून विरोधकांनी खिल्ली उडवली होती, परंतु त्या पुरस्काराच्या बाजूनं प्रथमच अमेरिकेकडून ट्विट करून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गायींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता मुक्तिधाम बसवण्यात येणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच मुक्तिधाम केंद्र असणार आहे. शबरीमाला मंदिर प्रवेशावरून संपूर्ण देशात गाजलेल्या महिला कनकदुर्गा आणि बिंदू अम्मासह साऱ्या देशाच्या नजरा आज सुप्रीम कोर्टाकडे लागल्या. कारण सुरक्षेच्या मुद्द्यावरून दोघींनीही सुप्रीम कोर्टात याचिका केली होती, त्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 2 न्यायाधीशांना सुप्रीम कोर्टाच्या नव्या न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलेल्यांना एका कार्यक्रमात शपथ देणार आहेत. न्यायमूर्ती महेश्वरी आणि खन्ना यांना ते शपथ घेतील. पत्रकाराच्या हत्येप्रकरणी स्वयंघोषित गुरु राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. सध्याची 20 वर्षांची शिक्षा संपल्यानंतर त्यांना जन्मठेप लागू होणार आहे. जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्करानं मोठी पाकिस्तानी कारवाई केलेली आहे. पाकिस्तानी सैन्यावर एक मोठी कारवाई होते. पाकिस्तानातल्या 5 जवानांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. आयसिस या दहशतवादी संघटनेचा मॉड्यूल राष्ट्रीय तपास यंत्रणेनं उद्ध्वस्त केलं असून लुधियाना इथून तपास यंत्रणेनं एका मौलवीला ताब्यात घेतलंय. मदनी मशिदीतील मौलवी मोहम्मद ओवेस याला यंत्रणेनं ताब्यात घेतलंय. लष्करातील माजी जवान तेज बहादूरच्या तरुण मुलाचा गोळी लागून मृत्यू झालाय. त्याचं शव घरातच आढळलंय. पोलीस नेमका शोध घेत आहेत की ही हत्या आहे की आत्महत्या. लष्करातील निकृष्ट खाद्यावर तेजपालनं आवाज उठवल्यावर तो देशभरात प्रकाश झोतात आला होता. राजधानी दिल्लीत एसयूव्ही कारमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आनंद विहार येथील मॉलजवळ मंगळवारी रात्री एसयूव्ही कारमध्ये 3घांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एसयूव्ही कार जप्त करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात मोठी सहकारी संस्था अमूलनं खोट्या जाहिराती प्रकरणी गुगलला नोटीस पाठवली आहे. खोट्या जाहिराती करत पैसा कमावल्याचा अमूलकडून नोटीसीत आरोप लगवण्यात आलाय. गुगलनं बक्कळ नफा कमावल्याचाही आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय. माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसादानंतर कुंभमेळ्यात जाण्याचा मान आता सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मिळालाय. गेल्या 66 वर्षांनंतर राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच कुंभमेळ्याला हजेरी लावली.
देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी मध्ये वाढ होत असताना अर्थव्यवस्थेत चलनवाढीचीही गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलंय. नोव्हेंबर 2016 मध्ये सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा बंद केल्या होत्या. तेव्हापासून अर्थव्यवस्थेत रोखीचा तुटवडा भासतोय. मुकेश अंबानींची RIL ही कंपनी देशातील तब्बल 10,000 कोटी नफा कमावणारी पहिली कंपनी बनली. RILने 10,251 कोटींची कमाई केल्याचं आता समोर आलेलं आहे. लवकरच 20 रुपयांचं नाणं चलनात येणार आहे. 1 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंतच्या नाण्यातही मोठे बदल होणार आहेत. जगभरातील 700 मिलियन ईमेल ऍड्रेस हे हॅक झालेले आहे. Trident.com ची ही माहिती आहे. तुमचा ईमेल हॅक झाला का हेही तुम्ही चेक करू शकता. होंडा भारतात लवकरच आपली मेट्रो मॉडर्न स्पोर्ट बाईक CB300R लॉन्च करणार आहे. कंपनीनं या गोष्टीला दुजोरा दिलाय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटर युजर्सना त्यांच्या गाडीला नाव सुचवावं. ज्यानं सुचवलेलं नाव मला आवडेल त्याला 2 गाड्या गिफ्ट स्वरूपात देणार असल्याचंही जाहीर केलंय. आता एक रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अगदी अचूक मिळणार आहे, कारण रेल्वेने आपले इंजिन इस्रोच्या उपग्रहाशी जोडले. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानाची माहिती नोंदवणं आता सोपं जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसणार आहे. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तोंना मोठा दिलासा दिलाय. इम्रान खानच्या सरकारनं भुत्तोंवर परदेशात जाण्यावरील लावलेली बंदी उठवण्यात आली आहे. तसंच 35 अरब रुपयाच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीचेही आदेश देण्यात आले. भारताविरुद्धच्या अंतिम वनडेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात 2 महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. फिरकी गोलंदाज नॅथन लिओनच्या जागी ॲडम झंपाला तर जेसन बेहरनफोर्डच्या जागी स्टॅकलेनला संघात स्थान देण्यात आलं. 23 जानेवारीपासून भारताविरोधात सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या 3 वनडेसाठी यजमान न्यूझीलंड संघांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यूझीलंडचा संघ तुफान फॉर्ममध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला संघामध्ये परत बोलवलेला आहे. हार्दिक पांड्या आणि KL राहुल या दोघांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांप्रतीच्या हीन वक्तव्यांसंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलेली आहे. सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. सध्या सोशल मीडियावर 10 इयर्स चॅलेंज मोठ्या प्रमाणात गाजतंय. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि उद्योगपती आणि सामान्य नागरिक आपला 10 वर्षांपूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो एकत्रितपणे सोशल मीडियावर अपलोड करतात. ICCनं धोनीचा 2009 मधील आणि 2019 मधील षटकार मारल्याचा फोटो पोस्ट केलाय. न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरवर अमेरिकेत यशस्वी उपचारानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतलाय. इरफाननं 10 महिने अमेरिकेत उपचार घेतले. इरफान लवकरच बॉलिवूडमध्ये सुद्धा कामाला लागणार आहे.